1. केसांना मेहंदी लावताना अंड वापरा, याने केस सिल्की व चमकदार होतात. 2. पाय मुरगळला किंवा सुजला असेल तर हळद, मीठ, तेल एकत्र करून कोमट करा, त्याचा लेप लावा, याने आराम मिळतो. 3. जेवणानंतर बडीशेप किंवा थोडासा गूळ खावा, यामुळे पचन सुधारते आणि अन्न लवकर पचते. 4. जास्ती खोकला येत असेल तर हिरडा उगाळून तो सकाळी मधासोबत घ्यावा, याने जुना खोकला देखील बरा होतो. 5. ताप कमी होत नसेल तर गुळवेलचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळवा आणि पाणी अर्धे झाले की ते कोमट पाणी प्या, यामुळे ताप लवकर बरा होईल. 6. ज्या महिला केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला शक्ती मिळते आणि केस गळण्याची समस्या होत नाही. 7. उपाशीपोटी भिजवलेले हरभरे, भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पायांची ताकद वाढते, तसेच तुमचे स्मरणशक्ती कधीच कमकुवत होत नाही. 8. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते. 9. जमिनीवर झोपल्याने कंबर दुखी किंवा अंग दुखीचा त्रास कधीच होत नाही. 10. मधुमेहावर दालचिनी पावडर खूप प्रभावी आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कुठल्याही स्वरूपात दालचिनीचा तुकडा रोज खाल्ला पाहिजे. 11. कंबर दुखीवर शेंगदाणे, गूळ, आळीव, डिंक आणि मेथी यापासून बनवलेले लाडू खावेत, यामुळे सांधे मजबूत होतात आणि कंबरेलाही बळ मिळते. 12. दात कीड लागल्यामुळे ठणकत असतील तर दाताखाली लवंग ठेवा किंवा लवंग तेल असेल तर कापसाला लावून तो कापूस दाताखाली ठेवा, यामुळे दात दुखणे ताबडतोब थांबेल. 13. गर्भवतीस उलट्या होत असेल तर वेलदोड्याचे साली मातीच्या भांड्यात जाळून त्याची पूड करावी व त्यात मध टाकून अर्धा चमचा चाटायला द्यावे, यामुळे उलट्या थांबून आराम मिळेल. 14. लहान मुले अंथरूण ओले करत असतील तर त्यांना काळे तीळ कुटून खाण्यास द्यावेत, याने लहान अंथरूण ओले करणार नाही. 15. मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे आंब्याच्या कोवळ्या पानांचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे, यामुळे मधुमेह किंवा डायबिटीस कमी व्हायला लागते. 16. जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढतो, म्हणून अन्न नेहमी बारीक करून खावे. 17. निरोगी आरोग्यासाठी रोजचा व्यायाम तुम्हाला म्हातारपणातही तरुण ठेवतो, म्हणून दररोज व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते, तसेच अनेक आजारांवर नियंत्रण ठेवता येते. 18. जे लोक भरपूर गोड खातात, जास्त गोड चहा पितात, ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. 19. आयब्रो विरळ असतील तर झोपताना खोबरेल तेल, कॅस्टर ऑइल लावून झोपा, असे नियमित लावल्याने आयब्रो वाढू लागतात. 20. दररोज अनाशापोटी कडुलिंबाची पाने, कढीपत्त्याची पाने बारीक चावून खाल्ल्यास डायबिटीस नियंत्रणात राहते. 21. केसांच्या वाढीसाठी बळकटीसाठी तुम्ही आहारात जवस खाणे चालू करा, यामुळे केस खूप छान होतात. जवस पाण्यात टाकल्यावर चिकट होतात, म्हणून जवस भाजून त्यात मसाले टाकून चटणी बनवून खाऊ शकता. 22. आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नये आणि दीर्घकाळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका, त्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते. आंघोळीसाठी शक्यतोवर कोमट पाणी वापरा. 23. दूध, भाज्या फ्रोजन फूड शिजवण्यापूर्वी किमान 1 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा, त्यानंतर ते शिजवा किंवा गरम करा, त्यामुळे गॅसचा वापर कमी होईल. 24. घरातील साठवणीचे धान्य, डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे, यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागणार नाही. 25. जेवण जेवताना बारीक चावून खा. 26. गव्हाच्या पिठाला कधीच चाळून घेऊ नये. 27. अल्युमिनियम भांड्यामध्ये जेवण शिजवू नका. 28. रोज व्यायाम करा. 29. भरपूर पाणी प्या. 30. गुळाचा चहा प्या. 31. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे, त्रास कमी होतो. 32. थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. 33. ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. 34. रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. 35. ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात. 36. 2 ते 3 दिवस काहीही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. 37. फास्ट फूडचे सेवन करू नका.
38 जेवणात पिवळ्या, हिरव्या, लाल पालेभाज्यांचा समावेश करा. 39 जेवणानंतर बडीशेप व गूळ नक्की खावे. 40 पांढरे मीठ पूर्ण बंद करा, त्याऐवजी सेंधा मीठ किंवा काळे मीठ वापरा. 41 मैदा व साखरेपासून बनवलेले पदार्थ खाऊ नका, त्याऐवजी गुळाचा वापर करा. 42 म्हशीचे दूध घेऊ नका, त्याऐवजी गाईचे दूध व तूप वापरा. 43 रात्री झोपतेवेळी मोबाईल आपल्यापासून दूर ठेवा. 44 रात्री झोपतेवेळी दात स्वच्छ करून घ्यावे व झोपतेवेळी 1 ग्लास पाणी प्यावे. 45 भेंडीची भाजी शिजवताना त्यात थोडे दही घातले तरी भेंडी चिवट होत नाही. 46 दुधाची साय जाडसर यावी म्हणून दूध गरम केल्यानंतर लगेच त्यावर झाकण ठेवू नये, थोडा वेळ थंड होऊ द्यावे, मग दुधावर झाकण ठेवावे. 47 भाकरीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी नीट बनवता येत नाही आणि तुटते, अशा वेळी भाकरी बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. 48 बटाटे लवकर उकडावे म्हणून छोटे बटाटे वापरावे किंवा बटाट्याचे छोटे छोटे काप करून उकळावे, म्हणजे बटाटे लवकर उकडले जातात व गॅसही कमी लागतो. 49 दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. 50 हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. 51 भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोड्या वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवा. 52 हाताला किंवा पाटा, वरवंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. 53 भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. 54 पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडे दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. 55 मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.